बापावर फार कविता लिहिल्या जात नाही, कारण तुझी कविता फालतू आहे असं चार चौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजूनही आहेत. आपल्या बाप माणसाची गोष्ट सेम असते. आपण सिनेमामध्ये पाहावा असा झपाट्यानं बदलत जाणारा काळ पाहिला की लँडलाईन, PCO, मोबाईल असं झपाट्यानं जग बदलताना आपण पाहिलं. पण पण बाप नावाचं रसायन जसंच्या तसं आहे. पेपरात 7व्या पानावर 8व्या ओळीत बाप पोराचं नाव आलं तरी गावभर फिरत दाखवणारा बाप, तो पेपर 7/12 सारखा जपून ठेवणारा बाप. पण तोंडावर आपल्याला कौतुक वाटलंय याचा ठाण पत्ता न लागू देणारे बाप. लहानपणी बापाची वाटणारी भीती हा तक्रारीचा विषय नव्हता, हा तर अभिमानाचा विषय होता. कोण आपल्या बापाला जास्त घाबरतंय यावर जास्त चर्चा चालायची आणि आपण बापाला जास्त घाबरतोय हे सांगताना छाती अभिमानानं फुलवून यायची. कारण की यासारखे बाप, रांजणासारखे बाप, हिऱ्यासारखे बाप, कधी माथ्यावर आलेल्या सूर्यासारखे तर कधी अचानक पडलेल्या शिरवळीसारखे. दुष्काळात सुद्धा बघितलं तर आधार वाटणारे बाप. बाप सोबत आहे म्हटल्यावर कधी काय कमी पडेल असं वाटायचंच नाही. मनी ऑर्डरवाले बाप, पेपरात भजे गुंडाळून आणणारे बाप, शाब्बासकीची थाप पाठीवर मारणारे बाप. बापाची पाठ दाबण्यात जो पराक्रम होता ना, तो आता कुठंच दाखवायला मिळत नाही. तो फार थोर होता. बापाची पाठ चोळून देणारा आनंद जो होता ना, तो आता कशातच नाही. बाप नेहमी युद्धात जाणाऱ्या सैनिकासारखा वाटायचा. कामावर जाताना मंत्री संत्री गणितीतच नव्हते. तेव्हा आपला बाप दिसला आहे असं वाटलं की कामावरून परत आलेल्या बापाला रस्त्यात गाठून हातातली पिशवी घेऊन घरापर्यंत येण्यात किती अभिमान वाटायचा ते वाक्यात सांगता येत नाही. लाडात येऊन बापानं हातावर ठेवलेले 4 8 कुठल्याही पुरस्कारापेक्षा कधी कमी नव्हते. तुम्हाला जगाने डोक्यावर घेतलं तरी लहानपणी बापाच्या खांद्यावर गर्दीत बसून मदाराचा खेळ पाहताना जो मोठेपणा वाटला तसा मोठेपणा आता कशातच वाटत नाही. पण आपण मोठे झाल्यावर, पोटा पाण्यासाठी हिंडायला लागल्यावर आपल्या लेकराची भेट व्हावी म्हणून लहान मुलागत वाट बघणारा बाप. आपण लहानपणी जर काही चूक झाली की बापाला घाबरून लपून बसायचो एकटे. पण आता पारावर, देवळात, गॅलरीत, गार्डनमध्ये एकटे एकाकी बसलेले वय झालेले तुमचे आमचे बाप दिसतात. वय झाल्यावर तेच बाप लोक आडूसा होऊन जातात. जणू जरब असलेले डोळे असे मायाळू कसे होतात काय माहिती. कित्येक उन्हाळे पावसाळे झेललेले बाप, कातड्यासारखे बाप अचानक पावसात भिजलेल्या ढेकळासारखे मऊ कसे होतात. यात असं वाईट काही नाही, पण आपल्याला सवय नसते ना अशा मऊ सादळलेल्या बापाची. फादर्स डेला मला माहिती नाही, पण किती लोकांनी आपल्या बापाला प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या असतील असं बापाला सांगता आलं पाहिजे. प्रत्येक बाप काही न बोलता मुलाला ओळखून असतो. फक्त आपल्यालाही त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. कधी जमेल काय माहिती, पण जमलं पाहिजे. पण हा बाप वाक्यात जपून ठेवला पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांचं वाक्य आहे, बाप रखुमा देवीवरू, बाप खून खूप छान आहे. वडील म्हणजे फक्त वयाने वडील असल्यासारखं वाटतं. बाप म्हणजे कसं कंप्लीट बाप असं वाटतं. आपण व्यक्त व्हायला लाजायला नको बाप अक्षराच्या बाबतीत किंवा बापाच्या बाबतीत, कारण बाप हा बाप असतो. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधीही रागवला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधीही तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे.
बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. हे जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे. तो म्हणजे बाप आहे.